नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मॅगीचा डोसा ही रेसिपी दाखवणार आहे. आता आपण बहुतेक वेळा फॅमिली पॅक आणतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला भुगा जास्त प्रमाणामध्ये आढळतो. त्यामुळे आपण हा भुगा कधी टाकून देतो, पण तो टाकून न देता आपण त्याच्यापासून डोसा तयार करूया. तर बघा, अशा प्रकारे आता आपण या मॅगीचा जो भुगा आहे तो मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेऊया. तर चला आपण आता या मॅगीचे पावडर तयार करून घेऊया. तर बघा, आता ही मॅगी आपण मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेणार आहोत आणि अजून त्यामध्ये काही पिठाचा वापर करून आपण डोसा तयार करणार आहोत. तर चला आता आपली ही पावडर तयार झालेली आहे. आता या भांड्यामध्येच आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा टाकून घेणार आहे. आता 2 चमचे मी बारीक रवा टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण हे मिक्सरवरच पीठ भिजवून मिक्सरच्या भांड्यामध्येच हे पीठ भिजवून घेणार आहोत. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ते पीठ मिक्सरला लावून भिजवून घेऊया. तर डोश्याचं पीठ जर आपण मिक्सरमध्ये जर भिजवलं तर ते अगदी डोसा खूप सुंदर तयार होतो. बघा, हाताने भिजवण्यापेक्षा मिक्सरमध्ये एका गरक्यामध्ये हे पीठ अगदी सुंदर भिजले जाते. तर बघा, आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया. आता हे पीठ मी यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकूनच फक्त मीठ टाकून डोसा बनवणार आहे. आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी याचे 2 भाग करून घेणार आहे. एका बाउलमध्ये मिठाचा डोसा तयार करणार आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हळद त्यामध्ये टाकलेली आहे. तर लहान मुलांसाठी फक्त मिठाचा डोसा करायचा आणि मोठ्या माणसांसाठी मी त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि हे सर्व मिक्सरला लावून त्यामध्ये टाकलेलं आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण आता हा डोसा तयार करून घेऊया. आता पहिल्यांदा मी गॅसमध्ये नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि तेल न लावता मी त्याच्यावर डोसा तयार करून घेणार आहे. तेलाचा वापर मी खूप कमी प्रमाणात करते. आता हा आपण डोसा तव्यावर टाकून घेतलेला आहे ना. आता तो आपण दोन्ही साईड त्याच्या भाजून आपण आता ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा मी फक्त मीठ टाकलेल्या बॅटरपासून हा डोसा तयार केलेला आहे आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणीही सर्व केलेली आहे. आता हा दुसरा डोसा मी तयार केलेला आहे आणि हा लोणच्याबरोबर मी सर्व केलेला आहे. आता यामध्ये हळद, हिरवी मिरची, लसूण हे वापरून हा दुसरा डोसा तयार केलेला आहे. तर मैत्रिणींना, तुम्हाला ह्या दोन्ही डोश्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब